नमस्कार मंडळी. दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दिवाळी सणाची मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात. दिवाळीचा सण हा 5 किंवा 7 दिवसांचा असतो. वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत यात अनेक सण असतात. त्यातील लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. दिवाळी म्हटली की महिलांची घराची साफसफाईची लगबग, नवीन वस्तू आणि कपडे खरेदीचा उत्साह, फटाके आणि रांगोळीचे रंग, लाइटिंग, अगदी दिवाळीत अख्खा देश प्रकाशाने उजळून निघतो. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण. हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे, दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय, त्यासोबतच वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, या सगळ्यांचे शुभमुहूर्त, तसेच धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज या सगळ्यांचे शुभमुहूर्त अशी संपूर्ण माहिती दिवाळीची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर यावर्षी 2025 मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल. 2025 मध्ये दिवाळी हा सण 6 दिवसांचा असणार आहे. या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते आणि शेवट हा भाऊबीजेने होत असतो. यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी हे एकाच दिवशी आलेले आहेत. तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025 आणि वार आहे शुक्रवार. तर भाऊबीज ही 23 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. यावर्षी 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे. तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात ही होत असते. यालाच आपण पहिला दिवा असे म्हणतो. म्हणजे या दिवसापासून आपण आपल्या घरामध्ये दिवे लावायला सुरुवात करायची असते आणि आपले घर लख्ख प्रकाशाने उजळून टाकायचे असते. आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर वरती आकाश कंदील देखील लावला जातो. तर यावर्षी वसुबारस शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे आणि या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते. किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाई वासराची पूजा करावी. नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीचे चित्र काढून देखील गाई वासराची पूजा करू शकता. किंवा गाई वासराची मूर्ती असेल तर त्याची देखील आपण पूजा करू शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपण गाईला गोमाता असे म्हणतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, घरामध्ये भरपूर सुख, समृद्धी, संपत्ती यावी, यासाठी घरातील प्रत्येक स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे. या दिवशी खरं तर जिवंत गाई वासरांची पूजा करणं खूप पुण्याचं काम आहे. पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाई वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता. तर ही वसुबारसची पूजा साधारणतः सायंकाळी करतात. म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला, म्हणजेच तुम्ही सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये तुम्ही ही वसुबारसची पूजा करू शकता. किंवा जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा करू शकता. कारण या वेळेमध्येच गाय वासरू या चारा चरून आपल्या घरी परत येतात आणि लक्ष्मी येण्याची वेळ ही देखील हीच असते. म्हणून याच वेळेमध्ये आपल्याला वसुबारसची पूजा किंवा गाय वासरांची पूजा ही करायची आहे. तसेच आपल्याला 17 ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी रमा एकादशीचं व्रत सुद्धा करायचं आहे. बघा, वसुबारस झाली की लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. तर या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व असतं. आपण जे काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं. या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी सोने, चांदी, भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते. तर या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात. पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा ही नक्की करावी. कारण धन्वंतरी देव हे आरोग्याचे देवता आहेत आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात जसे की हळकुंड, लवंग, तुळस, दालचिनी, वेलची, धने, गूळ आपण हे आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरत असतो. तर त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते.
तसेच या दिवशी धनाची म्हणजेच पैशाची देखील पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच पैशांची पूजा, धान्याची पूजा केली जाते. या दिवशी धान्याची पूजा केल्याने घरामध्ये अन्नधान्य हे कधीही कमी पडत नाही. धनत्रयोदशीच्या पूजेचे महत्त्व आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात, ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ज्या खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य हे वर्षभर कधीही कमी पडत नाही, म्हणजेच आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट होत राहते. या दिवशी या छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या धनामध्ये 13 पटीने वाढ होत असते. या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत, अशा वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये धनाची ही भरभराट होत राहते. तर याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सायंकाळी 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सायंकाळी 6:12 ते 8:45 लाभ मुहूर्त आहे आणि रात्री 9:18 ते उत्तर रात्री 12:30 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्यांची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची खरेदी देखील तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता. आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी 7:16 ते 8:20 कधीही आपण आपली धनत्रयोदशीची पूजाही करू शकता. तसेच या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं. संपूर्ण वर्षामध्ये एक असा दिवस पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून देखील ओळखला जातो. तर या दिवशी यमदेवाला एक दिवा देखील दान केला जातो. या अकाली मृत्यूचे यामुळे भय हे टळले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी हा एक दिवा लावला जातो आणि या दिव्यांचा अर्थ म्हणजेच आपण यमदेवांना प्रसन्न करणे होय आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपमृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवांना प्रार्थना केली जाते. तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये यमदीपदान हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे. या दिवशी अभंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभंग स्नानाला खरंच खूप महत्त्व आहे. अभंग स्नान म्हणजे अंगाला तेल आणि सुगंधी उटणे लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते. शरीराची आणि मनाची शुद्धी केली जाते. या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभंग स्नान करावे. या दिवसाला पहिली अंघोळ असं देखील म्हटलं जातं. परंपरेनुसार नरक चतुर्थीला पहाटे अभंग स्नान करण्याची देखील प्रथा आहे. नरक चतुर्थीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात. पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तर हे अभंग स्नान तुम्ही पहाटे 5:13 ते सकाळी 6:25 अभंग स्नानासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस. असे मानले जाते की देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवरती भ्रमण करते आणि त्यावेळी तिची पूजा केल्याने ती प्रसन्न होते. भक्तांना समृद्धी आणि आनंद मिळतो आणि या दिवसाची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो. तर त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो. दारामध्ये रांगोळी, दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचे स्वागत केलं जातं. कारण आपल्याकडे जे काही आहे सोने, पैसा, समृद्धी हे सर्व लक्ष्मी असते. जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीही कमी पडत नाही. पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेरांची पण पूजा करायची असते. पण यावर्षी कार्तिक अमावस्या ही सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 लागणार आहे आणि 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:54 असणार आहे. आणि दरवर्षी आपण अमावस्येच्या काळातच लक्ष्मीपूजन हे करत असतो. त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला 20 ऑक्टोबरला करायचं आहे की 21 ऑक्टोबरला. पण 20 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अल्प काळ आहे आणि या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे.
मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:12 पासून ते रात्री 8:40 पर्यंत या प्रदोष काळामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. आणि तुम्हाला या दिवशी जरी वही पूजन करायचे असेल तर तुम्ही रात्री 7:43 पासून ते रात्री 9:16 पर्यंत लक्ष्मीपूजन वही पूजन देखील करू शकता. आता याच्यानंतर वही पूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 22 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा, ज्याला बलिप्रतिपदा असे देखील म्हणतात. तर हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे. तर या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि पती आपल्या पत्नीला या दिवशी भेटवस्तू देखील देतो. या पाडव्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी सुद्धा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर अतिशय शुभ ठरते. तुम्ही सोने, चांदी, घर, वाहन यांची देखील खरेदी करू शकता किंवा कपडे, भांडी यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता. खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही हा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 पर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे. सकाळी परत 10:56 पासून ते दुपारी 12:23 पर्यंत देखील शुभ मुहूर्त आहे. तसेच सायंकाळी 4:42 पासून ते 6:12 पर्यंत लाभ असा मुहूर्त आहे आणि रात्री 7:42 पासून ते रात्री 10:49 पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळात तुम्ही वही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी ही करू शकता. त्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी 23 ऑक्टोबरला आहे. भाऊबीज, तर हा दिवस सर्वांना प्रिय आहे. बहिणी या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करतात, त्याला ओवाळायचं असतं आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी हा देत असतो. तर या दिवशी म्हणजेच गुरुवारी 23 ऑक्टोबरला भाऊबीजेला दुपारी 1:13 पासून ते दुपारी 3:28 पर्यंत औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये बहीण आपल्या भावाचा औक्षण करू शकते. तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. तर अशा प्रकारे यावर्षी दिवाळी हा 6 दिवसांची असणार आहे. अशा पद्धतीने भाऊबीजेने दिवाळीची सांगता होते आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे. तर 2 तारखेला तुळशी विवाह आहे. ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 5 तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह हे करू शकतात. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो आणि त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावरती तुळशीचा विवाह हा लावला जातो. आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी या निघायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिलेला आहे. म्हणजेच कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे. तर तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करावा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.